हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचा 13वा धडा पाहणार आहोत. न च प त उ ऊ पहिला उकार आणि दुसरा उकार यांची आज आपण काय पाहणार, ओळख. म्हणजे हे तुम्ही लहानपणापासून शिकताच तेच आपण परत पाहणार आहोत. इथे काय दिलेलं आहे, न रे नळाचा. स दिलेला आहे, स समईचा. पुन्हा प दिलेला आहे, प पतंगाचा. खाली काय दिलेलं आहे आता ते पाहूया. न स प आवाज एक, न स प अक्षरे बघ, न स प अक्षरांना गोल कर. म्हणजे काय, न स प जिथे दिसेल तिथे आपण गोल करायचे. नाक, सणई, पान. काप, प दिसला की गोल करायचा. आता भजन, न आहे ना, तर न दिसलं की गोल करायला लावलं तर न ला गोल करायचं. सईला गोल करायचं, स मध्ये. प प ई, प दोन गोल करायचे. पाय, प ला गोल करायचं. वानर, न ला गोल करायचं. आता इथं दिले मासा, स ला गोल करायचं. परात, नगर, न ला गोल करायचं. एकदम सोप्या पद्धतीने गोल करायचं होतं, फक्त इथेच हे संपलेले. आता पुढं काय सांगितले, न ची प्रॅक्टिस करा आणि इथं सगळ्या ओळींमध्ये न लिहून काढायचा. स पण लिहून काढायचा. स ची प्रॅक्टिस करायची. स रे समईचा, प रे पतंगाचा किंवा पपईचा, ह्याची प्रॅक्टिस करायची आहे. या सगळ्या ओळींमध्ये ते लिहून काढायचं. पुढच्या पेजवर पाहू आता. चित्रे बघ, नावे सांग व दाखव. त पासून काय आहे, तराजू. उ पासून काय आहे, उशी. उ पासून काय आहे, पाऊस. हा उ वेगळा आहे आणि हा उ वेगळा आहे. आता खाली पण परत तेच आहे, गोल करा, गोल करा, गोल करा. त उ याला काय करायचं, आपल्याला गोल करायचे. आता ताट, उडी, न उ, तबला, तला गोल करायचं. उलट, खाऊ. एकदम सोपं होतं. आता इथं पण काय करायचंय, लिहून काढायचं. तव्याचा, उसाचा. नाही, हा उसाचा, हा काय उशीचा. समजलं. आता इथे सांगितलेलं आहे, बघ एक वाचवली. कू कू कू, मू मू. आता इथं पण लिहायचं मू. लू लू लू. इथे लिहायचा घू घू घू. म्हणजे 3 वेळा लिहिलंय सेम टू सेम शब्द, काही नवीन नाही त्याच्यात. आता खाली काय सांगितलंय ते पाहूया. पहिला उकार जोडून शब्द पुन्हा लिही. आता पहिला उकार जोडायचा आणि शब्द पुन्हा लिहायचा. तुला, कुमार, कुमार, रुमाल, सुबक. आता खाली पाहूया आपल्याला काय करायचंय ते. वरच्या सारखंच आहे, सेम 3 वेळा शब्द. बू बू बू, नो नो नो. आता इथे न लिहायचं राहिला, नो. सु 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 सुसू आली म्हणजे काय हे सगळ्यांनाच माहिती. पू पू पू, इथं पू लिहायचा होता. आता खाली पाहूया. इथं पण परत काय सांगितले, दुसरा उकार जोडून शब्द लिहायचे. पूल, तूप, सून, कापूस. आता पुढचा पेज उलटा. इथं सांगितलं गिरवली. गिरव म्हणजे काय, पहिला उकार काढायचा आणि गिरवायचं लिहायचं. रू रू. एकदम सोपं आहे, पेन्सिलने लिहायचं सगळं. समजलं. वाचवली. इथं काय सांगितलंय, आ ई ई उ ऊ. आता हे असंच आहे, क का की की कू कू, मामी मी मू मू. आता खाली आपल्याला जसं सांगितलं ना, वर दाखवले तशाच पद्धतीने लिहायचंय. इथं घा आहे ना, मग इथं पहिली वेलांटी द्यायची आणि घी लिहायचं. घी. दुसरी वेलांटी द्यायची आणि घी लिहायचं. घी. घू. घूला दुसरा उकार द्यायचा.
रा, री, री, रू, रू, बा, बी, बी, बू, बू, ना, नी, नी, नू, नू, सा, सी, सी, सू, सू. आता पच पाहूया आणि शेवटी नंतर पा, पी, पी, पू, पू, स, त, ता, ती, ती. वरती जसं दिलंय ना आपल्याला सांगितलंय तसंच आपण बघून फक्त लिहितोय. तुला पहिला उकार तू, तुला दुसरा उकार तू. आता खाली काय दिलंय, शब्दांतील सुरुवातीचा उच्चार लक्षात ठेव, वेगळा शब्द उच्चार ओळख कर व चौकोन कर. म्हणजे वेगळा शब्द दिसला की त्याला काय करायचं, चौकोन करायचा. जसे घार, घास, माल, घाई. सगळ्याच्या पहिल्यांदा काय आहे, घ आहे ना, घ, घ, घ. आणि ह्याच्याच पहिल्यांदा माल आहे म्हणून तो वेगळा आहे. आता इथं मासा, मामी, माळी काय आहे, सगळ्याच्या पहिले मै, म. आणि मग हा आईच्या पहिलाच अय, त्याच्यामुळे ह्याला काय करायचं, चौकोन करायचा. एकदम सोपं होते की नाही. आता पुढचं पेज पहा. शब्द तयार कर व लिही. इथं काय सांगितलेलं आहे, मासा. मासा शब्द ह्याच्यातनं तयार केलेला आहे. आता इथं आ आणि इथं ई आहे. मग इथं काय शब्द तयार होईल आपल्याला, आई, सा, प, साप. अशा तुमच्या मनाने पण तुम्ही शब्द तयार करा ह्याच्यात ना. सुई, सुई शब्द पण ह्याच्यातनं तयार होते. सुई, माती, माई, बाई, सई. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाने पण शब्द तयार करू शकतात काही पण. आता इथं खाली काय आहे ते पाहूया. ओळखा पाहू. सगळ्यांनी नीट ध्यान देऊन ऐका. आता आपल्याला ओळखा पाहू शोधायचे. सुपासारखे कान माझे, सुपासारखे मोठे मोठे कान माझे, चिमुकले डोळे, नाक एवढे लांब की जमिनीवर लोळे. म्हणजे माझे सुपासारखे मोठे कान इथं, चिमुकले एवढे छोटे छोटे डोळे इथं, नाक माझं खूप मोठे पर जमिनीला चिकटत, खांबासारखे मोठे आहेत माझे पाय, खांबासारखे मोठे माझे पाय आहेत. सांगा बरे लवकर माझे नाव काय. आता हे असं सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात एकच प्राणी येत असेल ना, तो म्हणजे कोण 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 कोण, हत्ती. हत्ती माहिती ना तुम्हाला. त्याचे कान कसे असतात, मोठे सुपासारखे, छोटे छोटे चिमुकले डोळे, नाक एवढं मोठं असतं, सोंड म्हणजे पार जमिनीला खाली लोळतं, आणि खांबासारखे म्हणजे मोठे मोठे पाय असते. एखाद्याच्या अंगावर जर पाय दिला तर खालचा माणूसच मरून जाईल, एवढे मोठे खांबासारखे त्याचे पाय असतात. आता त्याचं उत्तर काय आहे, हत्ती. समजलं. आता पुढचा प्रश्न. पाय माझे बारीक, डोक्यावरती तुरा, पावसाला झेलून मी फुलवी पिसारा, राष्ट्रीय पक्षी म्हणतात मला, नाव माझे काय, पटकन बोला. पाय माझे बारीक, डोक्यावरती तुरा. डोक्यावर तुरा कोणाचा असतो, कोंबड्याचे पण असतच ना, आणि त्याचे पण पाय बारीकच असते. पावसाला झेलून मी फुलवी पिसारा, पण कोंबडा काय पिसारा फुलवतो का, नाही. पिसारा एकच पक्षी फुलवतो नाही, तो म्हणजे मोर, आणि मोर हा राष्ट्रीय पक्षी पण आहे ना, तर ह्याचं उत्तर आहे मोर. एकदम सोपं होतं का नाही. हे पण झालेलं आहे. आता पुढे पाहू काय. शब्द शोध पाटी. जसे घर, ह्याच्यातनं शब्द शोधायचे आणि लिहायचे. ताक, माऊ, आई. अशा पद्धतीने ह्याच्यातनं तुम्ही शब्द शोधायचे आणि शब्द लिहायचे. पुढच्या पेजवरती आता आपण पाहूया. वाचन पाठ 3. आला आला पाऊस आला, सर 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 पाऊस आला, काका काकू पाऊस बघा, कुणार पूनम पाऊस बघा.
आला 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 पाऊस आला. इथे सगळेजण काय करताय, पाऊस बघताय. पण तुम्ही पण पाऊस बघून घ्या, आजकाल पाऊसच चालू आहे. आता खाली प्रश्न विचारले तुम्हाला, पाऊस कसा आला. पाऊस कसा आला, आकाशात ना आला, ढगात ना आला. पाऊस कोण कोण बघत आहे, पाऊस कोण कोण बघत आहे. तर आपल्याला इथे दाखवलेला आहे पाऊस कोण कोण बघतय. काका, काकू, कुमार, पूनम एवढे सगळेजण पाऊस बघताय. पाऊस आल्यावर आला नाही तर काय होईल, पाऊस नाही आला तर काय होईल. काय होईल बरं, पाणी राहणार नाही लोकांना प्यायला, पिकं नासून जातील, हेच होईल ना, दुसरं काय व्हायचंय. पाऊस आल्यावर काय होते, पाऊस आल्यावर चिखल होतो, पिकांना आपण पाणी मिळतं, जनावरांना पाणी मिळतं, सगळीकडे पाणीच पाणी होऊन जातं. आता खाली शेवटचा प्रश्न आहे, सशाला खाऊपर्यंत जाण्यासाठी रस्ता दाखव. म्हणजे असा रस्ता दाखवायचा की जेणेकरून ससा गाजरांपर्यंत पोहोचू शकेल आणि त्याला आहे ना कुठंच असं बंद नाही झालं पाहिजे. तर असा रस्ता इथनं या मुलांनी दाखवलेला आहे. असं असं करीत जायचं, असं 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 करीत जायचं, असं असं करीत खाली यायचं आणि मग ससा इथे लगेच गाजरं खाऊन लागेल. काम 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 करून गाजरं खाऊन घेईन ससा. इथेच हा धडा संपलेला आहे. पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.